नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। स्ट्रॉबेरी पिकात थंडी वाढत असताना भुरी असेल, डावणी असेल, थ्रिप्सचं नियोजन करून जास्तीत जास्त फळांची संख्या वाढवत असताना त्या फळांना आकर्षक रंग कसा आणता येईल, त्या फळाला गोड आंबट चव आपल्याला कशी आणता येईल, व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या। थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरी पिकामधील भुरी रोगाचं नियंत्रण, थ्रिप्सचं नियंत्रण करून चांगल्या दर्जाचे फळं आपल्याला कसे बनवता येतील त्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात। या ठिकाणी गुजरात महाराष्ट्र बॉर्डरवर आपण ज्या गावामध्ये उभे आहोत, ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, त्या शेतकऱ्याचं नाव जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। वामन रामदास गावित, राहणार पोवाळे, बोरगावच्या शेजारी, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक। इथून गुजरातची बॉर्डर साधारणतः 1.5-2 किलोमीटर आहे, फक्त 8 किलोमीटर आहे। एक साधारणतः स्ट्रॉबेरी पिकामध्ये तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं, एक पहिलं शेड्यूल आलं, आता दुसरं चालू आहे। हो, एकंदरीत काय वाटलं पहिलं वेळापत्रक वापरल्यावर? झाडाला ग्रेनरी आलेली आहे, बेगाई फुटवा चालू झालेला आहे व्यवस्थित एकदम। सेटिंग पण चालू झालेली आहे। अशा पद्धतीत सेटिंग चालू आहे पूर्ण। एकंदरीत काय वाटलं तुम्हाला डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतल्यानंतर? काय बदल जाणवला का तुम्ही करत असलेलं? कारण खूप मोठा प्लॉट आहे तुमचा, कारण स्ट्रॉबेरीचे मी बरेचसे प्लॉट, वाई सातारा असेल, तुमचा हा सापुताऱ्याचा जवळील भाग असेल, 10 गुंठे 15 गुंठे क्षेत्र असतं, 2 एकरचा प्लॉट आहे आणि खूप नाजूक असं पीक याला आपण म्हणतो। मग इथं आपल्याला भुरी असेल, थ्रिप्स असेल, त्याचप्रमाणे डाउनी मिल्ड्यू असेल, या रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो। म्हणजे कीटकनाशक आणि भुरी रोगाच्या संदर्भामध्ये आपण काम कसं केलं पाहिजे शेवटपर्यंत, आणि त्यासाठी आपल्याला त्या फळांवर कुठल्याही पद्धती डाग नको, पानांवर डाग नको, चांगले फळ आपल्याला कसे मिळवता येतील त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। परत एकदा तुम्हाला एक प्रश्न विचारतो, पहिला तुमचा मोबाईल नंबर विचारतो, मोबाईल नंबर सांगा। 77 44 98 90 05। ओके। दुसरा एक प्रश्न असा असेल की पहिल्या वेळापत्रकामध्ये फुटवा मिळाला, त्याचप्रमाणे कळ्यांची संख्या वाढते, ग्रीनरी मिळाली, आता इथून पुढे डॉक्टर किसानच्या माध्यमातून काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा आमची हीच आहे की उलट पूर्ण ग्रीनरी आली पाहिजे, फळाची साईड आमचं झाड बी टेकून राहिलं पाहिजे शेवटपर्यंत, माल पण निघाला पाहिजे। वाटतं का तुम्हाला डॉक्टर किसान हे करू शकेल का? मग आता करू शकेल ना, आता जर आपण करतोय ते प्रयत्न केल्याशिवाय होत नाही पुढे। मित्रांनो, त्यांचं म्हणणं माझ्या लक्षात आलंय आणि बऱ्याचशा इकडच्या शेतकऱ्यांची डिमांड होती की प्रत्यक्ष आमच्या भागातील वातावरण कसं आहे, जमीन आपण जर बघितली पूर्ण निपुळती आहे, पूर्ण स्लोप आहे जमिनीला, मग या ठिकाणी पाऊस जास्त होतो, भात पिकाची संख्या असते, त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी जास्तीत जास्त लागवडी करतात। ह्या स्ट्रॉबेरीला भुरी रोगासाठी दर 4-5 दिवसांनी आपण काय फवारणी केल्या पाहिजे? थ्रिप्ससाठी जसं आपण बघितलं इथं येलो पॅड लावून घेतलेले आहे, ते येलो पॅड अजूनही संख्या तुम्ही जर वाढवली तर चालेल। हे जे येलो पॅड दिसत आहे याची संख्या अजून वाढवा थ्रिप्ससाठी। आणि थ्रिप्ससाठी प्रामुख्याने दर 8-10 दिवसाला फवारणी घेत असताना चांगली फवारणी ज्यावेळेस आपण घेतो सिस्टमॅटिक, तिथं एक्सपोनस 200 लिटरला त्या ठिकाणी, किंवा एकरी प्रमाण मी सांगतो, किंवा 200 लिटरला तुम्ही 17 ml एकरी 34 ml पर्यंत एक्सपोनस हा स्प्रे गेला पाहिजे। मध्ये एखादा चांगला स्प्रे न देता, म्हणजे एक्सपोनस ज्यावेळेस थ्रिप्ससाठी देतात तर मध्ये 5-6 दिवसानंतर तुम्हाला स्प्रे त्या ठिकाणी अगदी साधा द्यायचा आहे। सुपर कॉन्फिडर असेल, लिसंटा असेल, पोलीस असेल, लिसंटा घ्याल तर 60-70 ग्रॅम घ्या, पोलीस 60-70 ग्रॅम घ्या, त्याच्यामध्ये सीविड आपल्याला घ्यायचंय डायरेक्टर 500 मिली, जेणेकरून ग्रीनरी चांगली टिकून राहील, पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहील, पानांच्या रनेंद्रियांची उघडझाप चांगली राहील। त्याचप्रमाणे भुरी रोगासाठी पहिला स्प्रे जर आपण घेतला त्या ठिकाणी अगदी साधा स्प्रे घ्या तुम्ही, कुमानेल 500 मिली, स्कोर 100 मिली, त्याच्यानंतर 5-6 दिवस जाऊ द्या। आता नीट लक्षात घ्या की जे आपण तिसऱ्या दिवशी स्प्रे करतो तिथं आलटून पालटून कीटकनाशक, भुरी रोग, त्याचप्रमाणे आपल्याला सेटिंग पण चांगलं झालं पाहिजे। आणि हे सगळं काम करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे पण आपल्याला लक्ष द्यायचंय। आपल्याला ज्या वेळेस असं सेटिंग दिसतंय, हे जे सेटिंग या ठिकाणी आपल्याला दिसतंय, या सेटिंगच्या दरम्यान आपल्याला एकरी जमिनीच्या माध्यमातून हे जे सेटिंग दिसतंय, हे फुलं फळांमध्ये रूपांतर होतंय। इथं आपल्याला जमिनीतून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 0-60-20, 500 ग्रॅम बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन देऊन घ्यायचंय। पुढच्या 8-10 दिवसानंतर जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना फुटव्याची संख्या, फळांची ग्रोथ होण्यासाठी एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घ्यायचंय। आपण नीट लक्षात घ्या, 2 अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितलं तुम्हाला, 8-10 दिवसाचा गॅप द्या,
त्याच्यानंतर ज्या वेळेस तुमचं हार्वेस्टिंग सुरू होतं त्यावेळेस तुम्ही एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, अगदी 10-15 गुंठे असेल तर 2.5 लिटर 4 स्ट्रोक, 2 ते 3 किलो 12-6-22 या खताची ग्रेड तुम्ही देऊन घ्या. आता फवारण्यांकडे नीट लक्ष द्या. पहिली फवारणी जर तुम्ही घेता एक्सपोनस 200 लिटरला 17 मिली एकरी 34 मिली, त्याच्यानंतर तुम्ही कराटे एक्ट्रा 22 या बुरशीनाशकाची फवारणी 5-6 दिवसांनी द्या. मध्ये तुम्हाला भुरी रोगासाठी कुमानेल स्कोर दिलं, कुमानेल स्कोर नंतर कराटे एक्ट्रा 22 दिलं, त्याच्यानंतर परत एकदा थ्रिप्ससाठी फवारणी देत असताना जो एक्सपोनसचा स्प्रे तिथून 10-12 दिवसांनी तुम्हाला फवारणी घ्यायची सिमोडिस 200 मिली लिसंटा 70 ग्रॅम, हे 200 लिटरचं प्रमाण आहे. त्यानंतर तुम्हाला निसोडियम एकरी 200 मिली पर्यंत भुरी रोगासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करायचंय. जर भुरी रोग दिसतोय, भुरी रोग आलेला आहे, प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करू शकलो नाही, त्या ठिकाणी तुम्हाला 200 लिटरला स्कोर 100 मिली, फॉलिक्युअर 100 मिली, सल्फर 100 ग्रॅम असा स्प्रे तुमच्या जागेवर त्या पानांवर जे पावडरी मिल्डूचे जे स्पोर आहे, डाउनी मिल्डू आणि पावडरी मिल्डू वेगळा, पावडरी मिल्डूचे जे स्पोर तुमच्याकडे दिसत आहे, स्पोर दिसू नये म्हणून निसोडियमचा स्प्रे आपण केला. लुनाचा एखादा 200 लिटरला 100 मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. स्ट्रॉबेरी पिकामध्ये रिस्क खूप आहे, नाजूक पीक आहे, परंतु अशा पद्धतीने जर काम केलं तर भरघोस उत्पादन. या दुर्गम भागामध्ये शेतकरी खूप कष्ट करतात. मी बघितलं, आपण किती गाडी लावून किती किलोमीटर पायी आलो या ठिकाणी? 1 किलोमीटर पायी आलो. इथून मी बघितलं जाताना काही महिला स्ट्रॉबेरीचं हार्वेस्टिंग करून डोक्यावर घेऊन जात होतात. जे इतके कष्ट करताय, या कष्टाला जर चांगल्या डायरेक्शनची जोड, मी म्हणत नाही डॉक्टर किसानची, पण चांगल्या मार्गदर्शनाची जोड जर तुम्हाला मिळाली तर खरंच तुमच्या उत्पादनात वाढ होऊन खर्च कमी होईल का? काय वाटतं? खर्च म्हणजे असंच, आम्ही आता दुकानदाराकडे गेलं का आम्हाला त्यांचं म्हणजे रोगावरती निदान होत नसल्यामुळं आम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं. आता दुकानात गेल्यानंतर शेवटी आम्हाला तो निदानच होत नाही त्याच्यावरती नेमकं काय प्रॉब्लेम आहे. तो मर रोग येतो, भुरी येते, थ्रिप्सनी चाटलं का काय कळत नाही, सेटिंग होत नाही. याच संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ होता आणि तुम्हाला दोघांनाही आश्वासन देतो, तुम्ही दोघांनाही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलंय. आज इथं भगवी शाल देऊन, जी महाराष्ट्राची शान आहे, ती शाल तुम्ही माझ्या पाठीवर टाकली आणि तुमच्या दोघांच्या पाठीवर हात ठेवून सांगतो की दर 15-20 दिवसाला पुढच्या 2 महिन्यामध्ये 2 ते 3 व्हिजिट प्रत्यक्ष तुमच्या प्लॉटवर, कधी तुमच्या असं प्लॉटवर येऊन प्रात्यक्षिकपणे तुम्हाला काय काय सल्ला देता येईल तो देण्याचा प्रयत्न असेल. ऑनलाईन मध्ये वेळापत्रक तुम्हाला येतच राहील. शेतकरी मित्रांनो, आजचा हा स्ट्रॉबेरीचा व्हिडिओ खास करून या भागातील शेतकरी, सापुताराच्या लगतचे शेतकरी, सापुतारा रोड, वणी सापुतारा रोड, त्याचप्रमाणे वाई सातारा असेल त्या ठिकाणी डॉक्टर किसानचे बरेचसे शेतकरी, या सगळ्या शेतकऱ्यांना समर्पित करत असताना व्हिडिओचा विषय तुम्ही लक्षात घेतलाच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि शब्द देतो की दर 15-20 दिवस, कमीत कमी 4-5 दिवस इकडे तिकडे होतील, पण पुढच्या 2 महिन्यात कमीत कमी अजून 2 व्हिजिट या क्षेत्रामध्ये येऊन अजून काय आपल्याला डॉक्टर किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी करता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ पुढचे पण देत राहील आणि इथं येऊन व्हिजिट केल्याशिवाय मी राहणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.